नमस्कार मंडळी. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की तापमान वाढत चाललेलं आहे आणि शरीराची काळजी घेणे पण तितकेच गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराची काय काळजी घ्यायची, त्वचेची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते, परंतु त्यातल्या त्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. या दिवसामध्ये भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. फ्रीजमधील पाणी पिणे शक्यतो टाळावे. माठातील पाणी तुम्ही पिऊ शकता. आता पाणी पिणे झालं, त्यानंतर नारळ पाणी तुम्ही घेऊ शकता. कलिंगड म्हणजे टरबूज तुम्ही खाऊ शकता. आहारामध्ये जास्त पाणी असणारे जे फळं आहेत, त्याचा आहारामध्ये तुम्ही समावेश करू शकता. लिंबू आहेत, संत्रे आहेत. तुम्ही लिंबू सरबत घेऊ शकता. संत्री आहे, त्याचा ज्यूस करून घेऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर पालेभाज्या खायच्या आहेत. मसालेदार पदार्थ शक्यतो खाणे टाळावे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत भरपूर उन्हाची तीव्रता असते, त्यामुळे बाहेर फिरणे टाळावे. बाहेर कुठेही जात असताना पाण्याची बॉटल सोबत ठेवावी, कारण गरज असेल त्यावेळी आपण पाणी पिऊ शकतो. या दिवसामध्ये बाहेरचे खाणे टाळावे. बाहेरचे तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ले की पचनाच्या समस्या उद्भवतात. उन्हाळ्याचे दिवस असतील तर शक्यतो बाहेरचे पदार्थ खाणे कमी करावे किंवा टाळावे. शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही दही आहे, ताक आहे, याचा आहारात समावेश करून घेऊ शकता. या दिवसात हंगामी फळे, पालेभाज्या ज्या आहेत त्याचा आहारात भरपूर समावेश करा. उन्हात बाहेर जात असताना त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावू शकता. या दिवसात शरीराबरोबरच त्वचेची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. सकाळच्या घाई गडबडीत जरी बाहेर पडणार असाल तर नाश्ता केल्याशिवाय बाहेर पडू नका. सकाळचा नाश्ता टाळू नका. उपाशीपोटी बाहेर पडलं तर उन्हामुळे कधी चक्कर येण्याची शक्यता असते, त्यामुळे सकाळी नाश्ता करूनच घराबाहेर पडा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.